मित्रांनो, आपण बघणार आहोत बियाणे अर्ज कसे भरायचा. असेच नवीन नवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईबर करून घ्या. गुगलवर यायचे DBT फार्मर टाईप करून घ्यायचे. टाईप केल्यानंतर सर्च या बटनावर क्लिक करून सर्च करून घ्यायचं आहे. सर्च केल्यानंतर अशी फर्स्ट वेबसाईट येईल, तिथे क्लिक करून घ्या. क्लिक करून घेतल्यानंतर असं होम पेज ओपन होईल. होम पेज ओपन झाल्यानंतर शेतकरी ID प्रविष्ट करा. शेतकरी ID प्रविष्ट करून घ्यायचा आहे. तुमच्याकडे शेतकरी ID म्हणजेच फार्मर ID नसेल तर 2 नंबरचा पर्यायावर क्लिक करून तिथून पण तुम्ही फार्मर ID मिळवू शकता. आपला फार्मर ID टाकल्यानंतर खाली OTP पाठवा क्लिक करून घ्यायचा आहे. प्रोसेसिंग 1-2 सेकंदात होऊन जाईल. आणि जो काही आपल्या फार्मर आयडीला मोबाईल नंबर दिलेला आहे त्याच्यावर OTP येईल. 6 अंकी OTP राहील. 6 अंकी OTP टाकल्यानंतर खाली OTP तपासा या पर्यायावर क्लिक करून घ्यायचे आहे आणि प्रोसेसिंग होईल. 1-2 सेकंदात प्रोसेसिंग होऊन जाईल. आणि प्रोसेसिंग झाल्यानंतर असं काही होम पेज ओपन होईल. घटकासाठी अर्ज करा. आता आपली प्रोफाईल 50% आहे. आता प्रोफाईल पूर्ण करून घेऊन खाली कास्ट निवडा या पर्यायावर क्लिक करून घेतल्यानंतर जी काही तुमची कास्ट आहे ती निवडून घ्यायची आहे. वैयक्तिक माहिती खाली आता निवड करा ऑदर. तुमची अदरवाईज कोणची कास्ट असेल ती सिलेक्ट करून घ्यायची आणि अपंगत्वाला नो किंवा यस करून घ्यायचं जसे असेल तसे. आणि ते आपली 100% प्रोफाईल पूर्ण झाली आहे. आता घटकासाठी अर्ज करा या पर्यायावर क्लिक करून घ्यायचं आणि असं होम पेज ओपन होईल. आणि 3 नंबरच्या पर्यायावर क्लिक करून घ्यायचं. ते जिल्हा आणि तालुका ऑटोमॅटिक सिलेक्ट होईल. फार्मर ID पण होईल. हंगाम उन्हाळी प्रणाली निवडून घ्यायची. पीक प्रकार गळती धान्य आणि भुईमूग. आणि इथे तुमचं प्रस्तावित क्षेत्र हेक्टरमध्ये टाका. 1 हेक्टरच्या आत किती पण टाकू शकता तुम्ही, जेवढं असेल तेवढं. आणि जतन करा या पर्यायावर क्लिक करून घ्यायचं आहे. आणि इथे तुम्हाला अर्ज करायचा असेल तर होय, नाहीतर मग नो, येस नो म्हणून. आणि आता अर्ज सादर करा या पर्यायावर क्लिक करून घ्या. ओके करून घ्यायचं आणि पहा इथे क्लिक करून घ्यायचं. क्लिक केल्यानंतर खाली जी टिक येईल ती टिक ओके करून पे ॲप्लिकेशन. आता जे काही तुम्हाला चलन आहे, चलन पे करायचं आहे, ₹23.60 चलन. आता मेक पेमेंट या पर्यायावर क्लिक करून घ्यायचं आहे. मेक पेमेंट या पर्यायावर क्लिक केल्यानंतर क्रेडिट डेबिट कार्ड इथे क्लिक करून घ्यायचं आहे. आणि इथे क्लिक केल्यानंतर प्रोसेस फॉर पेमेंट. आता तिथे क्लिक केल्यानंतर असे होम पेज ओपन होईल. आता UPI QR इथे क्लिक करून घ्यायचं आहे आणि UPI QR स्कॅन करून पेमेंट करायचे आहे. त्याच्यासाठी 5 मिनिटं वेळ असेल. आणि जे काही ₹23.60 आहे चलन आहे ते करून घ्यायचं आहे. आता प्रोसेसिंग पेमेंट. आणि आता इथे तुमचं पेमेंट झालेलं आहे सक्सेसफुली. रिसिप्ट तुम्ही डाउनलोड करू शकता, अदरवाईज नाही केली तरी ती सेव्ह असतेच. आणि आता घटक इतिहास. लागू केलेले घटक इथे पावती पहा त्याच्यावर क्लिक करून घ्यायचे आहे. आणि असे जो काही अर्ज भरला अशी पोचपावती मिळेल. कंट्रोल P करून तुम्ही ती सेव्ह करून किंवा प्रिंट काढून घेऊ शकता. प्रिंट केल्यानंतर तुमचे काही फोल्डरमध्ये सेव्ह करून घ्यायचे आणि जे काही लाभार्थ्याचे नाव आहे असे सेव्ह करून ठेवायचे आणि प्रिंट पण काढून घ्यायचे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला कायम ते त्या फोल्डरला सेव्ह राहील.
असेच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक अँड सबस्क्राईबर करा. धन्यवाद मित्रांनो.